Hello everyone, welcome to Global Online स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती मॅम आणि आज आपण महाराष्ट्र LLB 5 इयर CET एक्झाम 2024 अंतर्गत लीगल ॲप्टिट्यूडवरचे MCQ जे आहेत ते चर्चा करणार आहोत. मागील काही सेशनमध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूडचे जे की आपलं कायदेशीर अभिवृत्ती जो आपल्या सिलेबसचा पार्ट आहे त्यामध्ये जसे आपल्याला क्वेश्चन विचारण्यात येतात प्रिन्सिपल सोल्युशन रिलेटेड त्यामध्ये आपण ते क्वेश्चन चर्चेला घेतलेले होते. त्या पुढची सिरीज म्हणून आजचं सेशन हे आपलं लेक्चर 3 प्रिपरेशन थ्रू MCQ लीगल ॲप्टिट्यूड आज आपण पाहणार आहोत. तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत तर महाराष्ट्र LLB 5 इयर्स या कंप्लीट कोर्समध्ये म्हणजे जी LLB ची आपली 5 इयर्ससाठी जी CET होणार आहे 2024 साठीची त्याकरिता आमचा कोर्स लॉन्च झालेला आहे. ऑलरेडी तो आपल्याला आमच्या ॲपवरती तुम्हाला मिळून जाईल. त्याकरिता तुम्हाला कोणत्या गोष्टी कराव्या लागतील तर या ठिकाणी आपल्याला काय काय मिळून जाईल हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की फुल सिलेबस रेकॉर्डेड अँड लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केले जातात. तसेच 50+ मॉक टेस्ट देखील अवेलेबल आहेत. त्याच पद्धतीने 2000+ MCQ सिरीज देखील आपल्याला आपल्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल होणार आहे. तसेच सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. तर हा जो आपला कोर्स आहे तो ऑलरेडी आम्ही लॉन्च केलेला आहे. तो तुमच्या एक्झामच्या अगोदर तुम्हाला राहिलेल्या काळामध्ये तुम्हाला पूर्ण करता येईल. तर त्याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. याबाबतची फी किती आहे तर फी फक्त आहे 2000 रुपये. या 2000 रुपयामध्ये तुम्ही लॉ साठीची LLB 5 इयर्स साठीची CET त्याकरिता जे तुम्हाला लागणार मटेरियल असेल रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स असेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी तुम्हाला कशा मिळवायच्या आहेत तर प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करायचं आहे. नंतर ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर हे पेज तुम्हाला दिसून येईल. त्यामध्ये तुम्हाला स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला CET जे काही अवेलेबल कोर्सेस आहेत त्यामध्ये तुम्हाला CET टाकायचे. CET मध्ये जे ज्या CET आहेत त्या सगळ्या या ठिकाणी तुम्हाला एनरोल होतील. त्यासोबतच तुम्हाला महाराष्ट्र 5 इयर्स CET तुम्हाला तो कोर्स जॉईन करायचा. या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी रजिस्टर करता येऊ शकतं किंवा एनरोल करता येऊ शकतं. परीक्षेला अगदी काही दिवस राहिलेले आहेत. त्या कमी कालावधीमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी आमच्या प्लॅटफॉर्मवरती मिळून जातील. त्याकरिता लवकरात लवकर 2000 रुपये अगदी माफक फी आहे. या 2000 रुपयामध्ये तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला अवेलेबल होणार आहेत आणि जे तुमचं टार्गेट आहे जे तुमचं ॲम्बिशन आहे जे की 12वी नंतर जे तुम्हाला लॉला ॲडमिशन घ्यायचे मोठ्या चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळवायचं तर त्याकरिताची जी काही CET आहे ती CET तुम्हाला क्रॅक करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म अगदी तुम्हाला सोयीचा होणार आहे. अगदी तुम्हाला हेल्पफुल होणार आहे. तर याकरिता तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घेणे किंवा लवकरात लवकर तुम्हाला तो प्लॅटफॉर्म रजिस्टर करून घेणं गरजेचं आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय घेत आहोत तर आजच्या सेशनमध्ये आपण म्हटलं की MCQ चालू आहे की लीगल ॲप्टिट्यूडचे MCQज आपण पाहत आलेलो आहेत. मागचे 2 सेशन 2 लेक्चर आपण यावरती दिलेले आहेत. लीगल प्रिन्सिपल फॅक्च्युअल सिच्युएशन काय आणि त्याचे प्रश्न नेमके कसे सोडवावेत यावरती आपण चर्चा केलेली होती. तर आजच्या सेशनमध्ये सुद्धा आपण तेच करणार आहोत आणि उद्याच्या सेशनमध्ये आपण थोडंसं जे वन लाइनर क्वेश्चन आहेत या रिलेटेड ते आपण चर्चेला घेणार आहोत. तर आजच्या सिरीजमध्ये आपण काय पाहणार आहोत तर 1 ते 10 पद्धतीचे प्रश्न आहेत. त्यामध्ये आपल्याला एक तथ्यात्मक परिस्थिती दिलेली आहे, फॅक्च्युअल परिस्थिती दिलेली आहे, वास्तविक कायदेशीर तत्व जे असतं त्या रिलेटेड एक वास्तविक परिस्थिती सांगितलेली असेल त्यानुसार आपल्याला काही पर्याय दिले असेल. या पर्यायामधून आपल्याला काय करायचं असतं उत्तराचा पर्याय निवडायचा असतो. तर अशा पद्धतीने आपण आजही 1 ते 10 असे प्रश्न पाहणार आहोत जे की त्यामध्ये काही प्रिन्सिपल्स कायदेशीर लीगल प्रिन्सिपल्स कायदेशीर तत्व दिलेले आहेत आणि त्यासोबतच त्याच्याबरोबर फॅक्च्युअल सिच्युएशन सांगितलं की नेमकी वास्तविक परिस्थिती अशी असेल तर त्या रिलेटेड दिलेल्या पर्यायामधून तुम्हाला योग्य उत्तराचा पर्याय निवडायचा आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की कायदेशीर तत्व नेमकं काय देण्यात आलेलं आहे की जो कोणी अप्रामाणिकपणे कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यातून कोणतीही हलवता येण्याजोगीची जी मालमत्ता मूवेबल मालमत्ता असेट असेल त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय काढून घेण्याच्या हेतूने ती मालमत्ता काय करतो हस्तांतरित करतो तर त्यास काय म्हणलं जातं चोरी म्हणलं जातं. मग कायदेशीर तत्व कशाबाबत आपल्याला सांगण्यात आलेले तर ते कायदेशीर तत्व आपल्याला चोरीबाबत सांगण्यात आलेलं
आहे. नेमकी चोरी म्हणजे काय, नेमकं लीगल प्रिन्सिपल चोरीबाबत काय आहे हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. आता नेमकी वास्तविक परिस्थिती काय सांगितलेली आहे, तर एक्स हा एचा जवळचा मित्र असल्याने त्याच्या खोलीत प्रवेश करतो. बर, मग एक्सने टेबलवर पडलेल्या घड्याळाची नोटीस केली आणि एच्या न कळतपणे ते उचलले किंवा त्याला न सांगता ते उचलले आणि बाहेर पडून त्याला एने पकडले. त्याचे वैयक्तिक घड्याळ हे एक्सच्या खिशामध्ये काय केलं, सापडले होतं. ठीक आहे, मग या ठिकाणी याला काय म्हणता येईल, तर एक्सने कोणताही गुन्हा केलेला नाही का. बर, बी काय आहे, तर एक्सने चोरी करण्याचा प्रयत्न केला. सी काय सांगते, तर एक्सने चोरीचा गुन्हा केलेला आहे. चौथा पर्याय आहे की एक्सने त्याच्या जवळचा मित्र असण्याची संमती दर्शवली होती. पण या ठिकाणी संमती जरी दर्शवली असेल तर तरी सुद्धा ते घड्याळ घेण्यात आलेलं आहे, त्यामुळे हाही पर्याय असू शकत नाही. एक्सने कोणताही गुन्हा केलेला नाही का, नक्कीच केला, कारण ते घड्याळ त्याच्या खिशात सापडलेलं आहे. एक्सने चोरी करण्याचा प्रयत्न होता का तो, बर, आणि एक्सने चोरीचा गुन्हा केला. तर आपल्याला ह्या ठिकाणी काय सांगितलं की हा चोरी ही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर केली. आता हा नेमका प्रयत्न होता का, तर नव्हता, तर हा एकंदरीत गुन्हा होता. चोरी करण्याचा त्याने गुन्हा केलेला म्हणून त्याचं आन्सर काय आहे, आन्सर इज दॅट सी. जे की यावर आपल्या लक्षात येते की नेमकं कायदेशीर तत्व वास्तविक परिस्थिती त्या रिलेटेड जे काही ऑप्शन्स येतात त्याच्यावरून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे, तर लिगल प्रिन्सिपल परत दिलेले की कायदेशीर तत्वाविषयी जो कोणीही बनून फसवणूक करतो किंवा अप्रामाणिकपणे फसवलेल्या व्यक्तीला कोणतीही मालमत्ता कोणत्याही व्यक्तीस देण्यास किंवा कोणत्याही व्यक्तीने कोणतीही मालमत्ता राखून ठेवण्याची संमती देण्यास प्रवृत्त करते किंवा हेतुपुरस्सर व्यक्तीला फसवणूक करण्यास किंवा काही करण्यास काय करते, प्रवृत्त करते. मग जे तो फसवला नसतात तर तो करणार नाही किंवा करणे वगळणार नाही. मग कोणते कृत्य किंवा एखादे कृत्य वगळल्यामुळे नुकसान किंवा हानी होण्याची शक्यता असते, तर त्या व्यक्तीचे शरीर, मन, प्रतिष्ठा, मालमत्ता एकंदरीत या सर्वांची फसवणूक केली गेली असं म्हटलं जातं. तर हे अशा पद्धतीने आपल्याला एकंदरीत कायदेशीर तत्व देण्यात आलेलं आहे. तर आता नेमकी वास्तविक परिस्थिती काय सांगितलेलं आहे, तर ए ने जाणून बुजून या ठिकाणी झेड ची फसवणूक केली की ए म्हणजे झेडला ठराविक प्रमाणात इंडिगो प्लांट वितरित करणे, ज्याचा त्याचा हेतू नाहीये, पण अशा डिलिव्हरीच्या विश्वासावर झेडला अप्रामाणिकपणे त्याला आगाऊ पैसे देण्यास प्रवृत्त करतो. तर अशा ठिकाणी ही नेमकी त्याची शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, मालमत्तादृष्ट्या फसवणूक केली आहे की नाही या ठिकाणी असं विचारण्यात आलेलं आहे. तर झेड फसवणूक करण्याचा प्रयत्न करतोय का, बर, ए फसवणूक करणारा बीचा आहे, बर, ए नंतर इंडिगो प्लांट वितरित करू शकते, तर ए ने कोणताही गुन्हा केलेला नाही, हा पर्याय सपशेल येऊ शकत नाही. तर याचा आन्सर काय, तर आन्सर इज दॅट बी, की ए फसवणूक करणारा आहे. कोणाचं, तर बीचा, म्हणजे ए चीट्स बी. ए ने कुणाची नेमकी फसवणूक केलेली आहे, तर बी ची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. फक्त प्रयत्न केलेला आहे का, नाही, प्रयत्न केलेला नाही, तर एकंदरीत या ठिकाणी आपल्याला फसवणूक केलेलीच दिसते. ठीक आहे, ज्या अर्थी एखादी गोष्ट प्रवृत्त करायला भाग पडलेले किंवा करण्यासाठी सांगण्यात येते, अशा ती नेमकी जी गोष्ट आहे ती फसवणूक, चोरी याकरिता ती काय होते, ग्राह्य धरली जाते. अशा पद्धतीने सेकंडचा आन्सर आहे बी, जी की ए फसवणूक करणार, ए काय करतो, बी ला चीट करतो. ठीक आहे, सी काय सांगण्यात आले, तिसरा प्रश्न काय की कायदेशीर तत्व काय दिले, की जो कोणी स्वेच्छेने कोणत्याही व्यक्तीला अडथळा आणतो जेणेकरून त्या व्यक्तीला त्या दिशेने पुढे जाण्याचा अधिकार आहे, त्या दिशेने जाण्यास तो काय करतो, प्रतिबंध केला जातो. मग त्याला चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध केले असे म्हटले जाते. बरोबर, म्हणजे एखादी व्यक्ती जर पुढे जात असेल किंवा एखादी व्यक्ती जर तिच्या कार्यामध्ये पुढे जात असेल तर त्या ठिकाणी तिला अडथळा किंवा प्रतिबंध आणणे किंवा आणला जातो, हे चुकीच्या पद्धतीने केलं जातं असं म्हटलं आहे. वस्तुस्थिती नेमकी काय सांगण्यात येते, ए त्याची कार महामार्गावरून जात असताना त्याला लुटण्यासाठी झेडने थांबवले आहे. ठीक आहे, परंतु कार ए शिवाय त्याच्याकडे काहीही नव्हते, म्हणजे ए कडे त्याच्या कारशिवाय काही नव्हते. म्हणजे झेडला गाडी कशी चालवायची हे माहीत नसल्याने त्याला जाण्याची परवानगी दिली. मग या ठिकाणी नेमकं काय झालेले, जर त्याला त्याच्याकडून काहीतरी घ्यायचं, म्हणजे तो पुढे जातोय, त्याला प्रतिबंध करायचं होतं आणि त्याच्याकडून जर चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध करणं हा जर त्याचा हेतू असला, जर त्याच्याकडून काही मिळत नाही हे जेव्हा झेडला कळतं तेव्हा तो त्याला जाऊन देतो. मग झेडचा नेमका उद्देश काय, तर झेडचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करतो, झेड कमिटी दरोड्याने चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध करतो,
झेड फक्त चुकीचा संयम करतो का, किंवा झेड चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या ठिकाणी काही नसल्या कारणाने असंही आपल्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर मग याचा आन्सर काय आहे, बी, चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध करतो. आता ह्या ठिकाणी जर झेड चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध करण्याचा प्रयत्न नाही करत, त्याने प्रतिबंध ऑलरेडी केलेला आहे, त्याला गाडी थांबवलेली आहे, त्यासोबतच त्याच्याकडे कार शिवाय देण्याचं काही नाही हे माहिती झालं आणि त्याला कार चालवता येत नाही म्हणून त्याला सोडण्यात आले. म्हणून या ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न आणि चुकीच्या पद्धतीने त्यांनी काय केलं, प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे बी. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे, तर कायदेशीर तत्व. प्रश्न 4, कायदेशीर तत्व काय देण्यात आले, की कायदेशीर तत्व जो कोणी गुन्हा करण्याचे हेतूने किंवा अशा मालमत्तेच्या ताब्यात असलेल्या किंवा कायदेशीररित्या किंवा अशा मालमत्तेत प्रवेश केलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करण्याचा किंवा त्रास देण्याचे हेतूने दुसऱ्याच्या ताब्यातील मालमत्तेत किंवा त्यावर काय करतो, प्रवेश करतो. मग हे बेकायदेशीरपणे अशा कोणत्याही व्यक्तीचा अपमान करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी किंवा गुन्हा करण्याच्या हेतूने धमकावण्यासाठी राहते, त्याला एकंदरीत गुन्हेगारी अतिक्रमण म्हटले जाते. वास्तविक परिस्थिती काय सांगण्यात आली, तर बीच्या घरामध्ये चोरी करण्याच्या तयारीत ए काय करतो, कुलूप तोडून बीच्या घरात प्रवेश करतो, परंतु शेजाऱ्याने अलार्म वाजवल्यामुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. मग या ठिकाणी नेमकं काय समजायचं, आता ही गुन्हेगारीची अतिक्रमण झालेली आपल्याला दिसून येते. बीच्या घरामध्ये चोरी करण्याचा एचा उद्देश होता, कुलूप तोडण्यापर्यंत तिची मजल होती किंवा बीच्या घरात तो प्रवेश करतो, पण शेजाऱ्याने तसा अलार्म वाजवल्यामुळे तो चोरी करण्यासाठी यशस्वी होत नाही, पण ते गुन्हेगारी अतिक्रमण म्हटलं जातं. मग या ठिकाणी पर्याय काय देण्यात आले, तर ए मध्ये काय सांगण्यात आले, तर ए चोरीचा गुन्हा करतो, बी ए चोरीचा प्रयत्न करतो, ठीक आहे, ए गुन्हेगारी अतिक्रमण करतो आणि डी ए ने कोणताही गुन्हा केलेला नाही. या ठिकाणी फक्त प्रयत्न आहे का, किंवा गुन्हा कधी म्हणता येईल, जेव्हा गुन्हा केलेला असेल तेव्हा, काही तरी लुटलेलं असेल किंवा घेऊन गेलेलं असेल तेव्हा म्हटलं जातं. मग याचा आन्सर काय नाही, आन्सर इज दॅट सी. या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आपल्याला दिसून येतो. कशाची, गुन्हेगारीची. प्रयत्न फक्त होता का, त्याने कुलूप तोडून आत गेलं होतं त्यामुळे तो प्रयत्न दिसत नाही. गुन्हा कधी होईल, जेव्हा तो घेऊन जातो, म्हणजे जेव्हा एखादी मालमत्ता घेऊन तो चोरी करून निघून जातो तेव्हा तो गुन्हा होतो. या ठिकाणी नेमकं त्याने काय केलं, तर गुन्हेगारी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, किंवा त्याच्याकडून ए कडून काय झाले, तर ए कडून गुन्हेगारी अतिक्रमण केलेली आहे किंवा ती झालेली आहे. अशा पद्धतीने त्याचं आन्सर आहे सी. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय देण्यात आलेला आहे, की कायदेशीर तत्व काय सांगण्यात आले, की कराराच्या उल्लंघनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जेव्हा करार मोडला जातो तेव्हा ज्या पक्षाला अशा उल्लंघनाचा सामना करावा लागतो तो कराराचा भंग करणाऱ्या पक्षाकडून प्राप्त करण्याचा काय असतो, अधिकार असतो. मग त्यामुळे त्याला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा हानीची भरपाई असेल जी अशा उल्लंघनामुळे नैसर्गिकरित्या उद्भवली असेल किंवा जे पक्षकारांना माहीत होते त्यांनी करार केल्यामुळे त्यांच्या उल्लंघनामुळे होण्याची शक्यता आहे. मग उल्लंघनाच्या कारणास्तव कोणत्याही दूरस्थ अप्रत्यक्ष नुकसान किंवा नुकसानीसाठी अशी भरपाई दिली जाणार नाही, असं आपले एक कायदेशीर तत्व सांगण्यात आलेलं आहे. नेमकी वस्तुस्थिती काय सांगते, तर बी ची खरेदी करण्यासाठीचा एक करार केलेला आहे, ठीक आहे, त्याने 50 मन तांदूळ सांगितलेल्या किमतीला आणि वितरणासाठी वेळ निश्चित केलेली नाही. मग ए नंतर बी ला कळवते की तांदूळ स्वीकारणार नाही, कारण का, तर ए कडून नुकसान भरपाईच्या मार्गाने रक्कम जर असेल तर त्याद्वारे कराराची किंमत ही बी तांदूळासाठी मिळू शकेल, त्यापेक्षा ती काय असणार आहे, जास्त असणार. मग अशा ठिकाणी जेव्हा ए ने बी ला कळवली की तो स्वीकारणार नाही, मग हा नेमका काय झाला, तर कराराचा भंग झाला. मग तो कराराचा भंग झाला असेल तर कलम 73 अंतर्गत भरपाईचा दावा केला जाऊ शकतो का, असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. पर्यायामध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर ए मध्ये उल्लंघनाच्या दूरस्थ परिणामासाठी हा दावा केला जाऊ शकतो, किंवा उल्लंघनाच्या जवळपास किंवा नैसर्गिक परिणामासाठी दावा केला जाऊ शकतो. सी मध्ये उल्लंघनाच्या अप्रत्यक्ष परिणामासाठी केला जाऊ शकतो, किंवा डी सांगण्यात आले की वरील सर्व. त्याचा आन्सर आहे बी, उल्लंघनाच्या जवळपास आणि नैसर्गिक परिणामासाठी काय केला जाऊ शकतो, दावा केला जाऊ शकतो. म्हणजे कलम 73 अंतर्गत भरपाईचा दावा करण्यासाठी उल्लंघनाच्या तो जवळपास केल्याने नैसर्गिक परिणाम किंवा नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी
कॉन्सिक्वेन्स ऑफ ब्रीच म्हटलं जातं, नॅचरल कॉन्सिक्वेन्स ऑफ ब्रीच, तर त्याकरिता आपल्याला तो दावा करता येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय देण्यात आहे त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट बी. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट 6 कायदेशीर तत्व या ठिकाणी काय सांगण्यात आले तर भरपाईचा करार. काय व्याख्या केली जाते भरपाईच्या कराराची तर ज्या कराराद्वारे एक पक्ष दुसऱ्याला वचन देणाऱ्याच्या स्वतःच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या वर्तनामुळे झालेल्या नुकसानापासून वाचवण्याचे काय असतो वचन देतो त्याला करार असं म्हटलेलं आहे. वस्तुस्थिती नेमकी काय सांगते तर 200च्या ठराविक रकमेच्या संदर्भात सी ला कोणत्याही कारवाईच्या परिणामाविरुद्ध बी ला नुकसान भरपाई देण्यास काय आहे करार आहे. या वाक्यानुसार नुकसान भरपाईचा करार कोणत्या कलमा अंतर्गत येतं असं आपल्याला विचारण्यात आलेला हा ऍक्च्युअली फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला फॅक्ट्स नेमकी करार म्हणजे काय जरी व्याख्या दिली असली तरी ते नेमकं कोणत्या कलमांतर्गत येतं हे सांगणं अपेक्षित आहे. तर पर्याय आहेत ए मध्ये आहे कलम 124 अंतर्गत, बी मध्ये दिलेला आहे कलम 125 अंतर्गत, सी मध्ये दिला 123 अंतर्गत आणि डी 126 अंतर्गत. तर याचा आन्सर आहे ए 124 अंतर्गत आपल्याला तो नुकसान भरपाईचा करार करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न की नेमका कायदेशीर तत्व काय सांगितलं आलेलं आहे की सतत हमी एक हमी जी व्यवहाराच्या मालिकेपर्यंत काय असते विस्तारित असते त्याला सततची हमी असं म्हटलं जातं किंवा कंटिन्यूइंग गॅरंटी असं म्हटलं जातं. वास्तविक परिस्थिती काय आहे तर बी च्या जमीनदारीचे भाडे वसूल करण्यासाठी बी सी ला नियुक्त करेल असा अविचार बी ला असा विचार केलाय तर बी ला 5,000 रकमेसाठी त्या भाड्याचे देय वसुलीसाठी आणि सी द्वारे देय देण्याचे काय करतो वचन देतो. मग ही एक प्रकारची कंटिन्यू गॅरंटी राहिली किंवा सतत हमी झाली असं म्हटलं जातं. मग एक सतत हमी नेमकी काय लागू होते तर या ठिकाणी नेमका विशिष्ट व्यवहार झालाय किंवा व्यवहाराची विशिष्ट संख्या निश्चित झालेली आहे का किंवा अनेक व्यवहार या ठिकाणी झालेले आहेत का किंवा व्यवहाराची वाजवी संख्या निश्चित केलेली आहे का. तर याचा आन्सर नेमकं काय आहे तर या ठिकाणी आपल्याला नेमकं काय स्पेसिफिक व्यवहार किंवा विशिष्ट व्यवहार या ठिकाणी झालेला दिसून येतो जे की बी ने जमीनदारीचे भाडे वसूल करण्यासाठी सी ला नियुक्त केले. मग त्या ठिकाणी 5,000च्या रकमेसाठी देय वसुलीसाठी आणि सी द्वारे देय देण्याचे काय एक वचन झालेले त्यामुळे याला एकंदरीत सतत हमी असं म्हटलेलं आहे कंटिन्यू गॅरंटी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ती नेमकी हमी काय लागू करते तर ती एक विशिष्ट व्यवहार लागू करत असताना दिसून येते. ठीक आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे आन्सर इज दॅट ए. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट कायदेशीर तत्व डायरेक्ट सांगण्यात आले की नेमकं काय कायदेशीर तत्व काय एजंट असेल प्रिन्सिपल म्हणजे हे परिभाषित केले. एजंट म्हणजे काय दुसऱ्यांसाठी कोणतीही कृती करण्यासाठी किंवा तिसऱ्या व्यक्तीशी व्यवहार करण्यासाठी नियुक्त केलेली एक काय असते व्यक्ती असते. मग ज्या व्यक्तीसाठी असं कृत्य केले जाते ज्याचे प्रतिनिधित्व त्यानं केले जाते मग त्याला काय म्हटलं जातं प्रमुख एजंट म्हटलं जातं. मग यानुसार मग पर्याय काय दिले की तिसऱ्या व्यक्तीशी व्यवहार करण्यासाठी दुसऱ्यासाठी कोणतेही कृत्य करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती असं म्हणलेलं आहे. बी मध्ये की कृती केव्हा केली जाते किंवा तिसऱ्या व्यक्तीशी व्यवहार करताना कोणाचे प्रतिनिधित्व केले जाते यासाठी नेमलेली ती व्यक्ती असेल किंवा सी मध्ये व्यक्ती ज्याच्याकडून कोणत्याही कृतीसाठी कामावर घेते त्याला काम करून घ्यावे लागते किंवा डी मधील वरील सर्व. तर याचा आन्सर नेमकं काय तर आन्सर आहे ए तिसऱ्या व्यक्तीशी व्यवहार करण्यासाठी दुसऱ्यासाठी कोणतेही कृत्य करण्यासाठी या ठिकाणी वरती म्हटलेलं आहे की ती नियुक्त केलेली व्यक्ती आहे. बरोबर या ठिकाणी केली प्रतिनिधित्व तर करतेच पण ती कशी आहे तर ती नियुक्त केलेली व्यक्ती आहे तिला आपण एजंट म्हटलेलं आहे असं आपल्याला कायदेशीर तत्वामध्ये सांगण्यात आल्यामुळे त्याचं आन्सर ए आहे. बऱ्याच वेळा काय होतं एखादी महत्वाची आपल्याला हिंट लक्षात येते की कायदेशीर तत्वामध्ये नेमके कोणते वर्ड्स वापरे कोणते शब्द वापरे त्याला कुठेतरी आपल्या याच्यामध्ये पर्यायामध्ये काय करायचे इंटरकनेक्ट करायचा प्रयत्न करायचा की नेमकं त्या ठिकाणी काय विचारण्यात आले काय सांगितलं ते जरी समजा फॅक्च्युअल मध्ये वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतील किंवा काहीही सांगितलं असलं तरी तर कायदेशीर तत्व हे कुठेतरी पर्यायामध्ये म्हणजे जोडण्याचा प्रयत्न करायचा नक्की त्याचा आन्सर आपल्याला काय होतं योग्य येतं किंवा योग्य येण्यासाठी ते बरोबर असतं. कारण का कारण जे कायदेशीर तत्वामध्ये सांगितलेलं असतं ते व्यवहारामध्ये सांगितलेलं असतं किंवा फॅक्च्युअल सिच्युएशन सांगितलं असतं आणि त्यानंतर आपल्याला नेमकं पर्याय दिले असतात आणि त्या पर्यायामधून आपल्याला कायदेशीर तत्वाशी असलेलं साधर्म्य साधायचं असतं. त्यामुळं कायदेशीर तत्व जे आहे ते व्यवस्थित नीट
वाचायचं किंवा नीट लक्षात घ्यायची, नेमकी त्याची थीम काय विचारण्यात आली ती एकदा लक्षात आली की आपल्याला त्याच्यावरून पर्यायामधून त्याचं योग्य उत्तर काय करता येतं, निवडता येतं. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न काय आहे, परत कायदेशीर तत्व आहे. त्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आले, तर एखाद्या गुन्ह्यास प्रवृत्त करणे, म्हणजे एखाद्या गुन्ह्यास प्रवृत्त करणे हा गुन्हा असल्याने अशा प्रवृत्त करण्यास, प्रवृत्तीला काय म्हणजे प्रवृत्त करणे म्हणजे हा गुन्हा आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्याला जर गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केलं जात असेल तर त्याला गुन्हाच असं म्हटलं जातं. आता ही वस्तुस्थिती या ठिकाणी काय दिलंय, तर ए ने बी ला सी ला झेडच्या हत्येसाठी काय दिले, चेतावणी दिली. ए ने बी ला सी ला झेडच्या हत्येसाठी काय, हत्येसाठी किंवा त्याला मारण्यासाठी काय दिले, प्रोत्साहन दिले, चेतावणी दिले किंवा प्रवृत्त केले. मग बी त्यानुसार काय करतो, सी ला चिडवतो. ठीक आहे. मग झेडच्या हत्येसाठी एक पागल आणि सी हा गुन्हा बीच्या चिथावणीच्या द्वारे करत असतो किंवा केला असतो. मग अशा बाबत नेमकं काय गुन्हा घडला असं विचारलं. तर ए ने नेमकं ए मध्ये काय सांगितलं, बी त्याच्या गुन्ह्यासाठी खुनाच्या शिक्षेसह शिक्षा करण्यास पात्र आहे. आता या ठिकाणी झेडच्या हत्यासाठी एक पागल आणि सी हा गुन्हा बीच्या चिथावणीनुसार किंवा जी त्या प्रवृत्त केल्यानुसार करतो असं म्हटलेलं आहे. बी मध्ये काय दिले, तर ए ने बी ला गुन्हा करण्यास प्रवृत्त केले, ए देखील त्या शिक्षेस काय असणार आहे, जबाबदार आहे. बर, ए जबाबदार नाही, फक्त बी प्रोत्साहनासाठी जबाबदार असेल. आणि डी मध्ये दिले की ए आणि बी दोन्ही. तर याचा आन्सर नेमकं काय आहे, तर डी. आपल्याला बी याच्या गुन्ह्यासाठी खुनाच्या शिक्षेसह शिक्षा करण्यास पात्र आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे याचा आन्सर ए देखील आहे, बी देखील आहे. बी मध्ये पण काय, ए ने बी ला गुन्हा करण्यास काय केले, प्रवृत्त केलेले. त्यामुळं ए देखील काय होतो, शिक्षेसाठी काय असणार आहे, जबाबदार तितकाच असणार आहे. त्यामुळे कायदेशीर तत्वामध्ये ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्यानुसार आपल्या ह्या गोष्टी समजण्यास सोप्या जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 10वा प्रश्न. ह्या सेशनला शेवटचा प्रश्न असा आहे की कायदेशीर तत्व आपल्याला काय देण्यात आलेलं आहे, तर करार करण्याच्या हेतूने एक सदृढ मन म्हणजे नेमकं काय, तर एखादी व्यक्ती करार करण्याच्या हेतूने सदृढ मनाची असते जर तो करार करतेवेळी तो समजून घेण्यास किंवा तयार करण्यास सक्षम असेल, त्याच्या हितसंबंधावर परिणाम करणार तर्कसंगत जर तो निर्णय असेल, तर एक व्यक्ती जी सहसा अस्वस्थ मनाची असते पण अधून मधून मनाचा सदृढ मनाचा असेल तेव्हा तो काय करू शकते, करार करू शकते. मग एक व्यक्ती जो सामान्यतः सदृढ मनात असतो परंतु अधूनमधून अस्वस्थ मनात असतो, तो अस्वस्थ मनात असताना करार करू शकत नाही. मग वास्तविक परिस्थिती काय सांगण्यात आलेली आहे, तर एका वेळाच्या आश्रयामध्ये असलेला रुग्ण जो मध्यंतराने काय होतो की सदृढ मनाचा असतो, मग त्या मध्यंतरामध्ये संकुचित तो होऊ शकतो. मग कलम 18 अंतर्गत चुकीचे चित्रण करणे म्हणजे नेमकं काय असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर ए मध्ये देण्यात आले की सकारात्मक प्रतिपादन, ज्या व्यक्तीच्या माहितीची हमी नाही अशा प्रकारे जे सत्य नाही जरी तो सत्य असे मानतो ते एक चित्रण असेल. दुसरा असेल फसवणूक करण्याच्या उद्देशाशिवाय कर्तव्याचा भंग करणे, ज्याने ते करणाऱ्या व्यक्तीचा किंवा कोणाचाही फायदा होतो, ज्याच्या अधिपत्याखाली दावा करून दुसऱ्याची दिशाभूल करून किंवा त्याच्या हाताखाली दावा करणाऱ्या कोणाच्याही पूर्वग्रहापोटी केलेलं चित्रण असेल. तिसरा आहे कराराचा एक पक्ष कराराचे विषय असलेल्या वस्तूच्या वस्तुस्थितीबद्दल चूक करण्यास प्रवृत्त करणे तथापि निर्दोषपणे कराराचा एक पक्ष म्हणून त्या ठिकाणी चित्रित करणे. का वरील सर्व, तर याचा नेमका आन्सर काय, तर डी. तर वरील पैकी सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी कायदेशीर तत्वानुसार वास्तविक परिस्थितीशी जुळलेल्या दिसून येतात, जे की करारमध्ये एक सदृढ मन असणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये ती अस्वस्थ मनाची नसणं गरजेचं आहे. पण या ठिकाणी जर समजा त्याच्या वेड्याच्या आश्रयामध्ये असलेली व्यक्ती जर मध्यंतराने सदृढ मनाचा असेल तर संकुचित होऊ शकतो का, तर नेमकं त्याच्या अंतर्गत चुकीचे चित्रण नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, तर आपल्या या ठिकाणी चुकीचं विचार आहे. त्यामुळे यामधील एकही आपल्याला बरोबर नाहीये. चुकीचं म्हणजे यातले नेमके एकच चूक आहे का, नाही तर वरीलपैकी सर्व गोष्टी चुकीच्या आहेत असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला महत्वाचे लॉच्या एक्झाम साठी अतिशय महत्वपूर्ण जे कायदेशीर तत्व आणि वास्तविक परिस्थितीशी रिलेटेड असे जे प्रश्न आहेत त्याची प्रॅक्टिस करणे अत्यंत महत्वाचे आहे, जे की या ठिकाणी आपल्या प्रॅक्टिस आपण आपल्या रोजच्या सेशन मध्ये करून घेत आहोत. ग्लोबल ऑनलाईन जो आपला स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म आहे, या ठिकाणी आपल्या ह्या नव्या नव्या गोष्टी रोजच्या सेशन मध्ये असलेल्या आम्ही तुम्हाला घेऊन येतोय. जी की आता 12वी नंतरची 5 वर्षाची आपली एक्झाम आहे, ही आपल्याला एक्झाम क्रॅक करणे अतिशय महत्वाचे आहे. त्याकरिता
काय करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जे काही आम्ही तुम्हाला क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये ह्या गोष्टी प्रॅक्टिससाठी घेत आहोत, ते तर सेशन तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यासोबत जे काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जे आहेत, त्यासोबत आमच्याकडे ज्या काही MCQ टेस्ट जे आहेत त्या तुम्हाला सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण का जोपर्यंत MCQची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आपल्याला काय होत नाही, MCQची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या क्वेश्चन ते जे क्वेश्चन विचारलेले प्रश्न आहेत ते आपल्याला टॅकल करता येत नाही. मग त्याकरिता ते नेमके क्वेश्चन कसे विचारले जातात, पूर्वी कसे विचारलेत आणि सेशनमध्ये कशी त्याची तयारी करून घेतली जाते, यावर जर तुम्ही जास्तीत जास्त भर दिला तर येणारी परीक्षा ही तुम्हाला नक्की निघणार आहे. जे की तुमचं जे साध्य आहे किंवा जे काही तुमचं ॲम्बिशन आहे लॉयर व्हायचं, जे किंवा एक ॲडव्होकेट म्हणून तुम्हाला समाजामध्ये वावरायचं, तर त्याकरिताची जी महत्त्वाची एक्झाम आहे CET, ती क्रॅक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर ती महत्त्वाची CET क्रॅक करण्यासाठी आम्ही तुम्हाला हा प्लॅटफॉर्म घेऊन येतो आहोत. तर तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घेणं अपेक्षित आहे. अगदी माफक फी आहे, 2,000 फक्त फी आहे. परीक्षेला काही दिवसच उरलेले आहेत, तर काही दिवसामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये मिळून जातील. त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच आजच्या सेशन हे नेमकं कसं वाटलं ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यासोबतच सेशनला ह्या व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबत आहोत. थँक यू. धन्यवाद.